नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये गेम पलटवला आहे. बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड आहे. बिहारचे मुख्यमंत्री आपलं मुख्यमंत्रीपद सोडून राष्ट्रीय राजकारणात येत आहेत. मोठी घडामोड आहे. नितीश कुमार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. मुख्यमंत्री पद सोडतायत नितीश कुमार आणि NDA कडून राज्यसभेवर जात आहेत. नितीश कुमार तब्बल 10 वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तब्बल 10 वेळा. गेली 20 वर्षे ते बिहारचे मुख्यमंत्री होत. सध्या त्यांचं वय 75 वर्ष आहे. आयुष्याच्या संध्याकाळी नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात उतरत आहेत. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत होते. ही एक मोठी डेव्हलपमेंट आहे की मागच्या नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नावावर लढल्या गेल्या आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अवघ्या 3च महिन्यांनी, म्हणजे आता 3च महिने झाले आहेत, नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडतायत. आता तिथे बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री येतोय. बिहारचं एक वैशिष्ट्य हे आहे की बिहारमध्ये आतापर्यंत भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही. भाजपचा मुख्यमंत्री बिहारमध्ये झालेला नाही. आता जर नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे नितीश कुमार इकडे राष्ट्रीय राजकारणात येत आहेत, त्यामुळे जर मुख्यमंत्री रिकामं होत असेल तर त्या जागी भाजपचा मुख्यमंत्री आला तर ती मोठी घटना असेल. 5 जागा राज्यसभेसाठी होत्या. त्यातल्या 4 जागांसाठी NDAने उमेदवार दिले होते. 2 जागा JDUला मिळाल्या. JDU म्हणजे नितीश कुमार. 1 जागा नितीश कुमार यांना मिळाली आणि 1 जागा रामनाथ ठाकूर यांना मिळाली. तर नितीश कुमार यांचं नाव आज अखेरच्या क्षणी जाहीर झालं. त्या जागेबद्दल प्रचंड सस्पेंस ठेवण्यात आला. नितीश कुमार यांच्या मुलाला निशांत कुमार याला लढवलं जाईल अशी चर्चा होती. परंतु आता नितीश कुमार यांना दिल्लीतला पाठवलं जात आहे. बिहारमध्ये गेल्याच वर्षी निवडणुका झाल्या. भाजपला 89 जागा मिळाल्या होत्या आणि जनता दल युनायटेडला 85 जागा मिळाल्या होत्या. तरी नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. आता वर्षही होत नाही तर त्यांना दिल्लीला पाठवलं जात आहे. त्यांच्या जागी कोण येणार याची चर्चा जोरदार आहे. सध्याचे गृहमंत्री बिहारचे सम्राट चौधरी यांचं नाव जोरात आहे. सम्राट चौधरी हे 6 वेळा आमदार आणि 1 वेळ खासदार राहिले आहेत. याच्या आधी ते लालू प्रसाद यादव यांच्याकडे होते. तिकडून भाजपमध्ये आले 2014 मध्ये. हा OBC चेहरा आहे. सम्राट चौधरी OBC नेते आहेत.
सध्या त्यांचं नाव सध्या टॉपला आहे की मुख्यमंत्री म्हणून सम्राट चौधरी यांच्याकडे बिहार पाहतो आहे. दुसऱ्या नंबरवर नित्यानंद राय, खासदार नित्यानंद राय यांचं नाव आहे. नित्यानंद राय हे यादव आहेत, म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या समाजातले. तिसऱ्या नंबरवर डॉक्टर दिलीप जयस्वाल यांचं नाव आहे. हे मागास वर्गातून येतात. एक स्वच्छ चेहऱ्याचा नेता म्हणून दिलीप जयस्वाल यांच्याकडे पाहिलं जाते. तसे दोघं तीन नावाची चर्चा आहे. बहुतेक सम्राट चौधरी यांच्याकडे बिहारचं मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं दिसतं एकंदरीत. तरी पण नितीश कुमार यांना दिल्लीला का पाठवलं जातं आहे हे आधीच ठरलं होतं का, हा चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. बिहारचं राजकारण बदलत आहे. बिहारमध्ये भाजप स्वतःची ताकद डंक्याच्या चोटवर सांगून पाहतोय. काय वाटते तुम्हाला या भाजपच्या चालीबद्दल? कॉमेंट करा. नमस्कार.